नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. कार्तिकने मुक्ताला सांगितलेलं असतं की जर त्याने 15 लाख रुपये त्या मुलीला नाही दिले तर ती मुलगी त्याची बदनामी करणार आहे. त्यामुळे मुक्ताला आता कार्तिकची फार चिंता वाटायला लागते आणि मग स्वतः 15 लाख रुपये जमवण्याचा मुक्ता प्रयत्न करत असते. त्यासाठी ती बँकेमध्ये लोनही काढते, परंतु बँकेमधून लोन भेटत नसतं. अधूनमधून ती स्वाती आणि कार्तिकला भेटण्यासाठी जात असते. याबद्दल घरात कोणालाही काहीही माहीत नसतं, कारण स्वातीने मुक्ताला शपथ दिलेली असते की प्लीज तू घरामध्ये कोणाला काहीच सांगू नको. त्यामुळे ती घरात कोणाला सांगत नसते, परंतु घरातल्यांचा मुक्ताबद्दल संशय आता वाढायला लागलेला असतो. मुक्ताचं रात्री अपरात्री घरात येणं, क्लिनिकमध्ये फोन केल्यावर मुक्ता क्लिनिकमध्ये नसणं, या सगळ्या गोष्टी आता सागरला जरा ऑकवर्ड वाटायला लागतात आणि मुक्ताचं बाहेर अफेअर आहे की काय असा त्याला संशय येतो. त्या स्वातीला आणि कार्तिकला भेटून मुक्ता घरी येते. त्यामुळे सर्वजण आता मुक्ताला खूप बोलू लागतात की एवढ्या रात्री तू कुठे होतीस, कुठे गेली होतीस. तर सागर सुद्धा मुक्ताला बोलत असतो की नाही, तेव्हा तर तू खूप आदर्श आई होतेस ना, मग आता काय झालं तुला, आणि सईला सोडून तू अशी कुठे निघून गेली होतीस आणि एवढ्या रात्री येण्याची ही काय वेळ आहे का. परंतु मुक्ता म्हणते की तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी अजिबात बांधील नाहीये. परंतु आता घरातले मुक्तावर खूप प्रेशर आणायला लागतात की सांग तू कुठे गेली होतीस. तेव्हा आता कार्तिक आणि स्वाती दोघंही समोर येतात. कार्तिक आणि स्वातीला बघून मुक्ताही चकित झालेली असते आणि घरातले सुद्धा. तिला म्हणते की जावई बापू, अहो तुम्ही इथे काय करताय, तुम्ही तर दुबईला गेला होतात ना. त्यावर कार्तिक सांगतो की नाही, आम्ही दुबईला गेलोच नाही आणि आता तुम्ही मुक्ताला जे काही बोलताय, खरं तर मुक्ता वहिनीची या सगळ्यामध्ये काहीही चूक नाही. मुक्ता वहिनी आमच्यासाठीच काम करत होती आणि आमचीच मदत करत होती. आणि मग घडलेला सगळा प्रकार आता कार्तिक घरातल्यांना सांगू लागतो. हे ऐकून घरातले सुद्धा खूप टेन्शन मध्ये आलेले असतात आणि सगळ्यांना हेही समजलेलं असतं की मुक्ताचं खोटं बोलण्याचं रिझन हे फक्त स्वाती असते. मुक्ता स्वातीसाठी एवढं सगळं करत असते. एवढंच नाही तर मुक्ता स्वातीसाठी 15 लाख रुपये सुद्धा जमवत असते. ह्या गोष्टी जेव्हा सगळ्यांना समजतात तेव्हा सर्वांची आता तोंड बंद झालेली असतात. सर्वजण आता मुक्ताबद्दल चांगला विचार करायला लागतात. तर सागरचं सुद्धा मत चेंज झालेलं असतं. सागर सुद्धा विचार करू लागतो की आपण ज्या मुक्ताला एवढं बोललो आणि तिच्याबद्दल आपण एवढा वाईट विचार केला, खरं तर ती मुक्ता आपल्या बहिणीच्या मदतीसाठी एवढी झटत होती. घरातल्यांना तिने काही सांगितलं नाही, तिला तिच्या नंदेच्या आणि नंदेच्या नवऱ्याची इज्जतीची काळजी होती. खरंच ही मुक्ता किती सगळ्यांचा विचार करते असं आता सागरलाही वाटायला लागलेलं असतं. तर घरातले सर्वजण स्वाती आणि कार्तिकला म्हणत असतात की तुम्ही आता हॉटेलमध्ये अजिबात राहायचं नाही, तुम्ही आमच्यासोबत आमच्या घरामध्येच राहायचं. त्यामुळे आता कार्तिक सुद्धा घरामध्येच राहत असतो. तर घडलेला प्रकार सागरला समजलेला असतो. त्यामुळे सागर लगेचच 15 लाख रुपये कार्तिकच्या हातामध्ये ठेवतो. कार्तिक म्हणतो की अहो एवढे पैसे तुम्ही मला देताय. तर सागर त्यांना म्हणत असतो की तुम्ही आमच्या घरातलेच आहात आणि स्वातीताईचे तुम्ही मिस्टर आहात. त्यामुळे माझं कर्तव्य बनतं की तुम्ही जेव्हा अडचणीत असाल तेव्हा मी तुम्हाला मदत करणं. त्याला म्हणत असतो की मी तुमचे सगळे पैसे परत करेल, मी पुन्हा कष्ट करेल आणि तुमचे 15 लाख रुपये परत करेल. तेव्हा सागर म्हणत असतो की तुम्ही नाही केले तरी पण मला चालणार आहे. आता ते 15 लाख रुपये घेऊन कार्तिक त्या मुलीकडे गेलेला असतो. कार्तिक आता ते 15 लाख रुपये घेऊन त्या मुलीकडे गेलेला असतो, जिच्याबद्दल त्याने सर्वांना सांगितलेलं असतं की त्या मुलीने त्याची बदनामी केली आणि त्या मुलीने नाही ते त्याच्यावर आरोप लावले आणि त्याच मुलीमुळे त्याची नोकरी गेली. तर कार्तिक त्या मुलीला भेटायला आलेला असतो आणि कार्तिक त्या मुलीला 3 लाख रुपये देतो. तर ती मुलगी म्हणत असते की तू मला फक्त 3 लाख रुपये देतोय, माझी एवढी बदनामी करून सुद्धा. कार्तिकचं बिहेवियर आता इथे पूर्णपणे चेंज झालेलं असतं. कार्तिक तिला म्हणत असतो की तुला कशाला हवे तेवढे पैसे, 3 लाख रुपयामध्ये आटोप आणि उरकून घे. आता जास्तीची अपेक्षा अजिबात करायची, जे काही झाले ना त्याला तू स्वतः जबाबदार आहेस. तेव्हा ती मुलगी म्हणत असते की कार्तिक, या सगळ्या गोष्टीला मी कशी काय जबाबदार आहे, खरं तर तू माझ्यावर अत्याचार केलाय आणि तूच माझ्यावर रेप केलाय आणि त्यामुळे तुला नोकरीवरून काढून टाकलंय आणि तू माझ्याशी असं बोलतोयस. तेव्हा कार्तिक तिला म्हणतो की हो, मी केला तुझ्यावरती रेप, केला तुझ्यावर अत्याचार, काय करणार आहेस तू. हे मला माझ्या बायकोच्या नवऱ्याने 15 लाख रुपये सुद्धा दिले, पण तुझं काय, आता तू पुढे काय करणार आहेस. तर ती मुलगी फार रडत असते आणि म्हणत असते की खरं तर मी तुझ्याकडे पैसेही मागितले नसते, परंतु माझी आई आजारी आहे आणि मला त्या ऑफिस मधून सुद्धा काढून टाकले. त्यामुळे मी आता माझ्या आईची ट्रीटमेंट कशी करू म्हणूनच मी तुझ्याकडनं पैसे घेतेय. तेव्हा कार्तिक तिला सांगतो की मग घेतीयस ना पैसे, मग एवढे 3 लाख रुपये ठेवायचे आणि गप्प बसायचं आणि पुढे जर कोणापुढे काही जर बोललीस तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल. जर माझ्याबद्दल
घरामध्ये कोणाला काही कळलं तर तुझ्या आईला वरती पाठवायला मला अजिबात वेळ लागणार नाही. त्यामुळे ती मुलगी घाबरलेली असते. खरं तर कार्तिकने सगळ्यांना खोटं सांगितलेलं असतं की त्या मुलीने कार्तिकची बदनामी केली. त्या मुलीने अत्याचार झालेला नसतानाही कार्तिकचं नाव या सगळ्यामध्ये अडकवलं. परंतु याच्या पूर्णपणे विरुद्ध कार्तिक वागलेला असतो. खरं तर कार्तिकने खरंच त्या मुलीवर अत्याचार केलेले असतात आणि त्या मुलीला तो 3 लाख रुपये देऊन कटवून देतो आणि बाकीचे सगळे पैसे तो स्वतःकडे ठेवून घेतो. कार्तिकचा हा खरा चेहरा कोणालाही माहीत नसतो, अगदी स्वातीलाही. सगळेजण अगदी आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवत असतात. घरामध्ये तो फॅमिली मेंबर म्हणून वावरत असतो. मुक्ताही त्याची फार काळजी घेत असते. मुक्ता तर त्याला भावासारखं मानत असते. भावासारखं त्याचा सगळं आदरातिथ्य करते. परंतु कार्तिक इतका नालायक असतो की त्याची मुक्तावरच आता वाईट नजर पडते. तो आता मुक्ताच्या मागे मागे करू लागतो. मुक्ताला पटवण्याचा प्रयत्न करत असतो. अनपेक्षित मुक्ताच्या खांद्यावर हात ठेवत असतो आणि अनपेक्षित मुक्ताला टचही करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु मुक्ताला ह्या गोष्टी लक्षात येत नाही. तिला असं वाटतं की भावाच्या नात्याने तो तिच्याशी हात मिळवतोय, भावाच्या नात्याने तो तिला टच करतो. मुक्ताला या गोष्टींचा अर्थही कळत नसतो, कारण मुक्ता त्याला खूप फ्रेंडली घेत असते. तो कार्तिकच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असतं. कार्तिकची मुक्तावर वाईट नजर असते आणि त्याला त्याचा हेतू साध्य करायचा असतो आणि त्याच दिवसाची तो वाट बघत असतो जेव्हा घरामध्ये सर्वजण ज्यूस घेत असतात. कार्तिक मुद्दामच मुक्ताच्या ज्यूस मध्ये नशेचं औषध मिसळवतो, जेणेकरून मुक्ताला गुंगी येईल आणि तो त्याचा हेतू साध्य करेल. परंतु मुक्ता जेव्हा तो ऑरेंज ज्यूस प्यायला जाते तितक्यातच तिथे इंद्रा आलेली असते आणि इंद्रा तिच्या हातातून तो ग्लास घेते आणि गटगट करून सगळा पिऊन. तर नशा ही मुक्ताला सोडून इंद्राला झालेली असते. इंद्रा आता नशेमध्ये काहीही बरळत असते, परंतु नशेमध्ये ती खूप काही चांगलंही बोलून जाते. ती मुक्ताला जवळ घेते आणि म्हणते की आजपर्यंत मी ह्या मुलीला नेहमी अंतर दिलं, आजपर्यंत हिला मी नेहमी घालून पाडून बोलत आले, परंतु आज या मुलीने माझ्या स्वातीची मदत केली. माझ्या स्वातीला 15 लाख रुपये देण्यासाठी हिने स्वतःच्या जीवाचं रान केलं. 15 लाख रुपये देण्यासाठी ही स्वतः लोन काढायला निघाली होती. खरंच माझ्या घरची ही आदर्श सून आहे. मला पहिल्यापासून असं वाटायचं की ही माझ्या सागरच्या लायकीचीच नाहीये, परंतु आज मात्र तिने हे पूर्ण सिद्ध करून दिलंय की सागरला हिच्यासारखी दुसरी कोणी भेटलीच नसती. मुक्ताने आज जे करून दाखवलंय ना ते कोणीच करू शकत नाही आणि त्यामुळे मुक्ता माझी फेवरेट सून आहे असं म्हणून मुक्ताच्या ती गळ्यात पडत असते आणि खुश होऊन मुक्ताला ती तिच्या गळ्यातला हारही काढून देते. तर मुक्ताच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं, कारण इंद्रा पहिल्यांदा तिच्याबद्दल काहीतरी चांगलं बोललेली असते आणि एवढं प्रेमाने बोललेली असते आणि प्रेमाने तिला जवळही घेतलेलं असतं. कार्तिकचा प्लॅन तिथे पूर्णपणे फसलेला असतो, परंतु इंद्रा आणि मुक्ताचं नातं अजूनच बळकट झालेलं असतं आणि ते बघून सागरलाही खूप छान वाटत असतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि पुढील ट्विस्ट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.